मित्रांनो, रॅपिड फायर असा एक मुलाखतीचा पोट विभाग असतो. त्याच्यामध्ये धाडकन प्रश्न, खाडकन उत्तर, धाडकन प्रश्न, खाडकन उत्तर, फटाफट सटासट असा सगळा मामला असतो. मला तुमच्याशी खूप विषयांवर बोलायचं आणि त्यातला प्रत्येक विषय असा आहे की त्याच्यावर एक 10, 15, 20, 25, 30 मिनिटाचा व्हिडिओ होऊ शकतो. मला तुमच्याशी सारांशाने बोलायचं आहे, संक्षेपाने बोलायचं आहे. याचं कारण हे विषय ॲट लेंथ धीम्या गतीने, संथ गतीने निर्माण होतील तसे, वाढतील तसे तुमच्याशी डिस्कस करायचे. कॉमेंट्स आहेत ओपन, यू आर वेलकम. कॉमेंट्स पाहतो आम्ही, वाचतो आम्ही, दखल घेतो आम्ही, विचार करतो त्याच्यावर आम्ही. पूर्वी मी सांगायचो मी नाही बघत, आता नाही, मी बघतो. यू आर वेलकम. मित्रांनो, धार प्रश्न आणि त्यांची धार उत्तर. पहिली गोष्ट की फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हा त्रिकोण होता पूर्वी. आता या त्रिकोणामध्ये तिसरा कोण जो आहे तो बदलला आहे आणि तिथे सुनेत्रा वहिनी आलेल्या आहेत. आणि हा त्रिकोणामध्ये हा सत्तेचा त्रिकोण आहे. त्रिकोण म्हटलं की लोक प्रेमाचा म्हणतात, पण हा सत्तेचा त्रिकोण आहे, हा संघर्षाचा त्रिकोण आहे. याचं कारण सत्ता म्हणजे संघर्ष आलाच. संघर्षाशिवाय सत्ता मिळत नाही, संघर्षाशिवाय सत्ता टिकत नाही आणि संघर्षातच सत्ता जाते. संघर्ष अटळ आहे, संघर्ष कोणाला चुकला नाही. याचं कारण असं आहे की एका म्यानात एक तलवार बनण्याची भाषा आहे, दुसरी राहत नाहीची भाषा असताना 3 तलवारी एका म्यानात युतीच्या नावाने आपण बसवण्याच्या प्रयत्नात आहोत. साहजिकच घर्षण, आणि हे घर्षण सत्तेच्या अनुषंगाने येणं अटळ आहे. फडणवीसांची ताकद केंद्रीय नेतृत्वात आहे, केंद्रीय भाजपमध्ये आहे, भारतीय जनता पक्षाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, त्यांच्याकडे असलेल्या मुख्यमंत्री म्हणून असलेल्या अधिकारांमध्ये आहे, सत्तेमध्ये आहे, त्यांच्या बुद्धीमध्ये आहे, त्यांच्या कर्तृत्वात आहे, त्यांच्या नेतृत्व गुणात आहे, त्यांच्या विविध विषयांवर असलेल्या प्रभुत्वामध्ये आहे, त्यांना राष्ट्रीय पातळीवर मिळत असलेल्या महत्वामध्ये आहे. एकनाथ शिंदे यांची ताकद ही त्यांच्या मागे जीव लावून उभे असलेल्या लोकांमध्ये आहे, सामान्य माणसामध्ये आहे. सामान्य माणसाचा असामान्य असलेला तरी देखील स्वतःला सामान्य मानणारा परत असामान्य असा तो माणूस आहे, असा तो नेता आहे. लोकप्रियता हे त्यांचं बळ आहे. सामान्य माणसाला वाटणारा आपुलकी, आपलेपणा हे त्यांची स्ट्रेंथ आहे. फडणवीस आपले वाटत नाहीत, फडणवीस आदरणीय वाटतात पण प्रिय वाटत नाहीत. एकनाथ प्रिय वाटतात, ते आदरणीय वाटतात, त्यांनी याची कोणी परवा ते स्वतःही करत नाही. अजितदादांच्या बाबतीमध्ये मार्जिनली असं होतं की त्यांच्याबद्दल आदर किती वाटतो हा शंकेचा भाग असला तरी त्यांचा दरारा होता. त्यांची दहशत होती, त्यांची एक ताकद होती, त्यांची एक शक्ती होती, आणि ती एकनाथांसारखी भक्तीच्या अनुषंगाने नव्हे तर उपद्रवाच्या अनुषंगाने अधिक होती. फडणवीसांची शक्ती ही उपयुक्त शक्ती आहे. एकनाथ शिंदे यांचं कॉम्बिनेशन आहे, एकाच वेळेला उपद्रव आणि उपयुक्त अशी ती शक्ती आहे. अजितदादांची उपद्रव शक्ती ही त्यांची स्ट्रेंथ होती. अजितदादांचा माथे फिरूपणा ही त्यांची स्ट्रेंथ होती. अजितदादांचं मराठा असणं ही त्यांची स्ट्रेंथ होती. एकनाथ शिंदे हे बहुजन समाजाचे आहेत, ते मराठा नेते नाही आहेत, केवळ मराठा नेते नाहीत, ते ओबीसींचेही नेते आहेत, ते सगळ्यांचे नेते, ते बहुजन समाज म्हणून तुम्ही ज्याला म्हणाल त्या सगळ्यांचे नेते आहेत. फडणवीस हे सनातनाचे नेते आहेत. म्हणायला ते भारतीय जनता पक्षाचे, बहुजन समाजाचे वगैरे वगैरे धरलं तरी अल्टिमेटली या सगळ्या कर्तृत्वा पलीकडे जाऊन ते ब्राह्मण आहेत याचा विसर कधी कोणाला पडला नाही. त्यांनी पाडायचा प्रयत्न केला तरी पडला नाही. व्हॉट एव्हर इट इज. आता सुनेत्रा वहिनींची ताकद कशात आहे? सुनेत्रा वहिनींची पहिली ताकद त्या अजितदादांच्या पत्नी यात आहे. दुसरी गोष्ट, आज राष्ट्रवादी अजितदादा पक्षात त्यांना पर्याय नाही, ही त्यांची दुसरी ताकद आहे. त्यांच्याशिवाय पक्ष अजितदादांचा एक राहणार नाही, कारण प्रत्येक नेता हा स्वतःला नुसतं ज्येष्ठ नाही तर श्रेष्ठ मानतो. आणि त्याच्यापेक्षा वाईट गोष्टी म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांचा प्रत्येक नेता दुसऱ्याला कनिष्ठ, तुच्छ, धिक्कारार्ह, तिरस्कारार्ह मानतो. दे हेट इच अदर, नोबडी लव्हज इच अदर. जेवढे नेते तेवढे खरं म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटात पोट पक्ष आहे, पोट पक्ष आहे. प्रत्येक नेता स्वतःला पक्ष समजतो. सुनेत्रा वहिनी ही एकच व्यक्ती अशी आहे की या पक्षांचे पक्ष अनेक पिसांमधून एक पक्षी आकारावा, तसे हे जे सगळे पक्षी आहेत त्या पक्षांच्या पिसामधून सर्वानुमते एकमताने नाईलाज म्हणून देखील आज सुनेत्रा वहिनींची ताकद आहे की हे सगळे फक्त त्यांच्याच पंखाखाली राहू शकतात. आज दुसरा नेता नाही अजितदादांच्याकडे, अजितदादांच्या पक्षाकडे, की जो या सगळ्यांना जशी कोंबडी सगळी पिलं आपल्या पंखाखाली घेते तशी घेऊ शकेल. हा जो त्रिकोण आहे त्यांच्यातल्या संघर्षाचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला तो कसा असेल मित्रांनो,
सुनेत्रा वहिनींना काय खाती मिळतात त्यानंतर मी माझे वेगळी मत आहे ते वीकेंड टीव्हीवर येतात, त्यापेक्षा मला वेगळं त्यांना खातं मिळेल असं ऐकिवात आहे. बघू ते झालं तर. मी काल परवा सूचित पण केलं होतं. लक्षात ठेवा, सुनेत्रा वहिनींना एक गोष्ट पक्की माहिती आहे की माझा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा मांडलिक जर झाला, उपपक्ष जर झाला, बी टीम जर झाला, सी टीमच, बी टीमचा आरोप आहेच कोणावर तरी शिंदे साहेबांवर, सी टीम झाला तर उद्याच्या राजकारणात आणि 2029च्या निवडणुकीत, आता तर 3.5 वर्ष निवडणुका नाही, तर या पक्षाला गिळंकृत करायला जो पहिला मगरमच्छ असेल तो भारतीय जनता पक्ष असेल. कुणापासून सावध राहायचं आहे मला? सुनेत्रा वहिनींना कुणापासून सावध राहायचं आहे? सुनेत्राताईंना सावध कुणापासून राहायचं आहे? त्यांना भाजपपासून सावध राहायचं आहे, फडणवीसांपासून सावध राहायचं आहे, अमित शहापासून सावध राहायचं आहे, मोदींपासून सावध राहायचं आहे, कोणते नवीन आले त्यांच्यापासून सावध राहायचं आहे. त्यांना सावध राहायचं आहे आणि सावध एवढ्या करता राहायचं आहे की हे भारतीय जनता पक्षाचा मगरमच्छ मला गिळून टाकेल. अजितदादा आणि शरद पवार यांचे एकत्र येण्याची बोलणी फायनल झालेली होती. त्या संदर्भात काय होईल, त्या संदर्भातले माझे अंदाज मी सांगेन तुम्हाला. येतील का नाही येतील, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहेत का, बोलेन तुमच्याशी. थांबा थोडं, बोलणार आहे. येते माहिती, येते माझ्याकडे. पाझर तलाव आहेत ज्याच्यातून माहिती पाझरत असते. पण आता एक लक्षात ठेवा की सुनेत्रा वहिनी फडणवीसांच्या दबावापुढे अजिबात झुकणार नाहीत, वाकणार नाहीत. त्या अजितदादांपेक्षा अधिक हट्टाने अडून राहतील. एकनाथ शिंदेचा हट्ट हा मी राजा हट्ट मानतो, ठाकरे बंधूंचा हट्ट हा मी बाल हट्ट मानतो, पण सुनेत्रा वहिनींचा हट्ट हा स्त्री हट्ट असेल. आणि या 3 हट्टांपुढे कुणाचंही चालत नाही, मग ते देवेंद्र फडणवीस असले तरी चालत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा नवा त्रिकोण जो आहे त्याचा फटका कोणाला बसणार आहे? या त्रिकोणाचा फटका काँग्रेसला बसणार आहे, उबाठाला बसणार आहे, शरद पवारांना बसणार आहे, भाजपला बसणार आहे, शिंद्यांना बसणार आहे, खुद्द अजितदादांच्या पक्षालाही बसणार आहे. याचं कारण असं आहे की सुनेत्रा वहिनींविरुद्ध बंड करायला सिद्ध असलेले काही प्रसिद्ध नेते आहेत, ते वेगळी दिशा, वेगळं वळण राजकारणाला देऊन सुनेत्रा वहिनींना आतून पक्षात राहून उपद्रव करण्याचा आणि त्यांच्या नेतृत्वाला बाधा आणण्याचा प्रयत्न करणार यात शंका नाही. मग अशा वेळेला जर एक फादर फिगर म्हणून, फादर गॉड ब्रदर यू कॅन कॉल म्हणून जर फडणवीस पुढे आले तर परत त्यांचा आधार आश्रय कुठपर्यंत घ्यायचा हाही प्रश्न राहील. एकूण हा त्रिकोण जो आहे हा सत्तेचा त्रिकोण आहे आणि या सत्तेच्या या त्रिकोणामध्ये हे त्रिकोणाचे तिन्ही कोण महाराष्ट्राला पुढल्या 2.5-3 वर्ष बोचत राहणार यात शंका नाही. धन्यवाद.